चलो आयतं गोळा करायला जाऊया. फुलदाणी मध्ये घुसी आणि कटिंग इथनं मी जे घेईल ते मला घेऊ द्यायचं काय, नाहीतर मग मला बघा बोललं जातं शेजाऱ्याकडे विचारून फुलं तोडते बरं का. ही राहू दे ना, ही वरचं पिवळं ते ना. ही गावाकडनं आणलेली शेवंती आहे ना, ही मी आणलेली आहे ना. तू सांग. ही पण मी आणलेली आहे ना. मी आणलेली तरीच म्हणलं फुलं का नाही तेवढे. आता म्हणजे सांगू नका. ती तुम्ही आणलेले ना, तरीच म्हणलं फुलं का नाही तेवढे. इथून कट करू का सर. मी भरीत करणार आहे. लय बारकी का नो, काय करायचं ठेवून पुढे जाते वांग्याला लागले. हे वाकलंय की त्यातली कुठली तोडू. हाय बस समोर आहे तुझ्या. त्यातलं नाही ना हे. काढ का भाजीला होते ते. बाजारला होते बस. टोमॅटो बारकी एकदम तोड नको, मोठी मोठी तोड फक्त. त्यातलं खाली आहेत बघ. ती झाड कशाने पडलेलं काल ते वाऱ्यात पडला. ती वरची झाडं काढायचं काय झालं. काढायला बघ नाही ना. ती घेऊ का पिकलेली जरा. बस का हे असं का पडलंय. त्याला कटकी लावणार पाहिजे. बांधलं तुटलं की ते. सूर्यफूल नाही काय आता. हम्म.
बरं मला एक ना तुळस तेवढी उपसून द्या मला. कसले अडक बसले त्यात निघते काय. अरे बापरे, ह्यातली बघा मग, ह्यातली एखादी निघते का. हा बुट्टीवर वांगी, बुट्टीवर फुलं. तर टेरेस गार्डन मधून निघालेली फुलं आणि निघालेली वांगी भरपूर प्रमाणात निघाली. वांगी जे आहे ते हा पूर्ण जो डबा आहे ना प्लास्टिकचा हा भरून निघालेला आहे. कवळी आहेत आणि 2 जे आहे ते थोडीशी निबर आहेत, त्याचं भरीत बनवूया. आणि फुलं जी आहेत ज्याच्यामध्ये सगळी मिक्स फुलं जी आहेत ती भरपूर निघाली आज. गुलाबाची पण तेवढीच निघाली, सोनचाफा आहे, सोनचाफा नाही, नागचाफा वगैरे आहे, शेवंती वगैरे आहे. आणि हा दिवस आहे दुसरा दिवस. या दिवशी तुम्ही बघू शकता त्याला बेल्ट आणलेला होता टायसनला आणि तो घालण्याचा प्रयत्न होता तर तो घालूच देत नव्हता. तो असा गळ्यापाशी गेला की तोंडात धरून ओढायचा. खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. आमचा बोट नको बोट नको बोट नको दात काढते. हे बघ किधर किधर दस हातात धर दे. काय पण गिळायचंच तो पण हे असेल काय दिलं असेल दात कसली की त्याने तोडच काय म्हणतोय असं महाग वाढा लावलाय. दुनिया का अजीबो गरीब कुत्ता जिसका नाम है टायसन. अरे तोडला, अरे त्याने खात. धु जा ते धुवून घे जा. हे लावायला लागते बरं का भैया. रबर काढते काढ नवा बाबा काढायला. ए टायसन काय घर कुत्रा असला का बसले ग. छान दिसतोय पट्ट्यात टायसू. हा हा झालं, छान दिसतंय बाबू माझे. सोड अरे सोड सोड चालते जा जा बाबा जा. किती सुंदर दिसतंय. विरू पण असंच होतं नाही ना. बरोबर बरोबर आहे रे, मी लूजच घातले. ए टायसन इथे पॅन्थर लहान जा बाबा, कसलं वरडायला लागले. बघू सोड बघू सोड म्हणाली. सोड सोड आणि गेट ओढून टाक. या चला ये तुला खाऊ देते. मला कमेंट असतात शेरू कुठं आहे, शेरू दिसत नाही. तर हा शेरू परवा उंदीर पकडायला शेरूच होता, शेरूनच पकडलाय. शेरू आणि टायसू सेम सेम वाटतात का नाही बघा. काय तू काय त्याला बघतोय. त्याला आणून बांध इकडं. शेरू खाऊ खायचा आहे. हा घाल. तर आता किट्टो आणि आर्यन दोघं गेलती दुकानला. त्यांचं काय स्कूलचं साहित्य वगैरे आणायचं होतं. भली मोठी लिस्ट आहे, काय काय घेऊन आलेत. आणि आरुनं तिथनं फोन केलाय मला, कारण मी मोबाईल दिलता ना बरोबर छोटासा, तिथनं मला आरुनं फोन केलाय. मम्मी तुला काय आणायचं आहे ग. मला एवढं बरं वाटलं ना मी म्हणलं काय आहे तिथं माझ्या हिशोबानं. तर मला म्हणलं टिकल्या वगैरे सगळं आहे, तुला काय आणायचं. तर हे बघा, हे माझ्यासाठी टिकल्याचं पॅकेट जे आहे ते घेऊन आले. तर मी सांगताना सांगितलेलं टिकल्या आहेत म्हणलं चंद्रकोर घेऊन ये. तर असं आता आणलेले आहे. तर एक आरूची लावून बघते आणि साईज बरोबर आणले, जास्त मोठी पण नाही जास्त बारकी पण नाही. तर असं कुणाकुणाला छान वाटतं की बाबा पोरं जेव्हा विचारतात तुला काय आणायचं, भले ती वस्तू छोटी असू दे, भले अजून ते कमवती नाहीयेत, पण निदान ते विचारतात तरी बाबा की तुला काय आणायचं. तर मला पण बरं वाटलं. असं मी जास्त करून माझी वस्तू सांगितलेली नेल कटर,
कारण माझं जे नेल कटर घरातलं होतं ते झालं, घेऊन जायचं बॅगमध्ये टाकायचं, तिकडच्या तिकडच असं करून ते गेलं. आता खूप दिवस झालं नखं वाढली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघचाल की बाबा नखं दिसत होती. मला जास्त नखं वाढायला आवडत नाही. बरेच जण असं वाढवतात ना मोठे मोठे, मला नाही आवडत. कारण ते असं वाटतं की कुठलं तरी ओझं जे आहे ते आपल्या हातांवरनं ओझं दिलेलं आहे का काय असं वाटतं ना. आता काढल्यानंतर बघा एकदम रिलॅक्स वाटायला लागलं. घरातलं काम अजून व्हायचंच आहे, पण एक मुद्दा जो होता तो मला मांडायचा होता आणि ते गरजेचं होतं. कारण बघा ज्या गोष्टी वाटतात की मला ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि काळाची थोडीफार गरज आहे, ते मांडणं गरजेचं आहे, म्हणून मग मी तुम्हाला ते मांडत आहे. तर माझ्यासोबत जो आलेला अनुभव होता तो मी तुम्हाला तेव्हा शेअर केला नाही, कारण मला तेवढं काही वाटलं नाही की बाबा नॉर्मली वाटलं त्या सगळ्या गोष्टी. पण आताच माझे व्हिडिओ बघणारी माझी सबस्क्रायबर ताई आहे, ती माझ्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आमचं भेटणं बोलणं सुद्धा झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. फक्त ती कोण आहे म्हणून मी सांगणार नाहीये, कारण ही स्टोरी म्हणले की मग हे येईल म्हणून. आणि आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं आहे. तर तिचं मला म्हणजे परवा बोलणं झालं, तिने मला सांगितलं त्या गोष्टी. त्यावेळेला मला कळलं की हे बहुतेक एक पैसे कमवण्याचं साधनच केले का काय लोकांनी. तुमच्या बाबतीत कोणाला जर अनुभव आला असेल तर जरूर शेअर करा, म्हणजे इतरांना थोडंसं सावधगिरी होईल. स्टँडवरती, कोल्हापूरच्या स्टँडवर जाताना एक डाव्या साईडला बघा, डाव्या साईडला कडण अशा बायका बसलेल्या आहेत विकायला. चाळणी गाळणी वगैरे जे छोटे छोटे असतात ना, सुया बिब वगैरे अशा गोष्टी घेऊन एकदम वयस्कर आपल्या खेडेगावातल्या बायका असतात ना, तशा पद्धतीनं ती आजीबाईच म्हणायला हरकत नाही, ती विकायला बसलेली. आणि तुम्हाला मी एकदा शेअर केलं होतं बघा तिकडच्या घरात की माझ्या पायाला ॲलर्जी आहे. माझ्या पायाला ॲलर्जी म्हणजे त्यावेळेला जास्त होती, आता नाही. ती ॲलर्जी अशी होती माझ्या पायाला की उन्हामध्ये, वेगळ्या पाण्यामध्ये, म्हणजे आता ते नदीचं पाणी असतं जे केमिकलयुक्त पाणी असतं, त्या पाण्यामध्ये जर माझे पाय गेले तर मग ते पावडर वगैरे वापरलेले असते ते मला जास्त खाज उठायची, स्किनवरची जायची वगैरे, भेगा पडणं, चिरा पडणं वगैरे ह्या गोष्टी खूप साऱ्या होत्या मला. आणि माझं कसं लेगिन्स पॅन्ट असल्यामुळे स्लीपर होती पायात, साधी आपली चप्पल, त्यातनं त्यांना ते दिसल्यामुळे पोरी इकडे 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 म्हणल्या. मग आमच्याकडे एवढ्या बॅगा होत्या तरी पण आम्ही गेलो तिथं, बॅगा वगैरे त्यांच्यापाशी ठेवल्या आणि बोला काय आहे तर तुझ्या जे पायाला आहे ना ते सेम माझ्या मुलीला होतं म्हणाल्या. त्या काय म्हणाल्या की इथं पाठीमागे एक ना मेडिकल आहे, इथंच गल्लीत आहे, बोळात आहे, इथंच आहे. मी इथनं औषध नेलं, 90 रुपयाचं तेल आहे आणि ते जर तेल लावलं तर तुझ्या पायाचं पूर्ण जाणार, मी गॅरंटी देते वगैरे असं केलं. आपण थोडंसं विश्वास कसं कधी ठेवतो, माणसाच्या राहणीमानावर बघून सुद्धा विश्वास ठेवतो की बाबा चला आजीबाई आहे, आपली गावाकडची व्यक्ती आहे, साधी गरीब आहे, मग ही कशाला खोटं बोलेल आपल्याला असं वाटतं ना. तसंच आम्हाला वाटलं. मग तुमच्या दादा म्हणले बाई एवढं आपण उपचार केले, एवढं दवाखाने केले, एवढं सगळं केलंय, कुठला देव सोडला नाही, कुठलं काही सोडलं नाही आणि एवढं बघायला काय झालं. मी म्हणतो ते नको, आता कुठं गाडी म्हणजे गाडी पकडायचं आपल्याला बघायचंय. पण दादाचं कसं की माझ्या बाबतीत असं मला जो प्रॉब्लेम असेल आणि असं कोणी जर सांगितलं तर दादा म्हणतात चल ते करूया, चल ते बघूया. असं म्हणल्यानंतर मग झालं, त्या गल्ली बोळातनं गेलो आत. मग म्हणले जाऊ दे 90 रुपयाची तर बात आहे, असू दे कसलं काय असे ना बघूया म्हणून गेलो. गेल्यानंतर मेडिकलमध्ये आम्ही गेलो. मेडिकलवाल्याशी त्यांनी ओळख करून दिली की यांच्या पायाला आहे असं द्या. म्हणजे जी आजी कोणी होती तिनं जे ना आम्हाला नेलं मेडिकलला, ती पुढे उभारली, तिच्या पाठीमागे आम्ही होतो. ती सांगायची तेल बॉटल घ्या. तेल बॉटल त्यांनी घेतली, एवढीशीच होती, त्याच्यामध्ये ऑइल होतं वाटतं, कुणाचं ऑइल होतं का देवजाने काय होतं. सांगितली की याच्यामध्ये आता एक पावडर मिक्स करावी लागते तर त्याचा रिझल्ट येतो. ठीक आहे म्हटलं, दादा म्हटलं करा. मग 250ची पावडर मिक्स केली. त्याच्यानंतर ती पावडर मिक्स केल्यानंतर पुन्हा पुढचं म्हणते अजून एक पावडर आहे ती मिक्स करावी लागेल. ठीक आहे करा म्हणले. त्याच्यानंतर डायरेक्टली म्हणली सुवर्ण पावडर म्हणून असते, पुन्हा मोती पावडर म्हणून असते. कसल्या पावडरी त्या तोळ्यावर 750, 400, 350 अशी रेट. ते मिक्स करत करत दादाचं पण ठीक आहे करा, कारण त्यांनी प्राइस सांगितलेली नाही. ही पावडर आहे मिक्स करावी लागते, ही पावडर आहे मिक्स करावी लागते. आता आम्हाला काय माहित की बाबा त्या पावडरचा रेट किती आहे, तर त्याचा प्राइस किती आहे, काय आम्हाला काय माहित. ते आम्ही म्हणल्यानंतर ते मिक्स करतात. हे पावडर आहे मिक्स करावी लागते, आम्ही म्हणतोय ते मिक्स करतात. आमच्या डोक्यात आलं नाही की बाबा हे पावडरीचं वेगळं आहेत पैसे, त्या ज्या काही आहे ते सगळं वेगळं आहे. आम्ही मिक्स करा म्हणलं. असं करून बिल जे आहे ते 2000पर्यंत झालं. आणि म्हणले आता हे तुमचे 2000 झाले, अजून एक आहे जी जवळजवळ 850 रुपयाला ग्रॅम आहे, तेवढी एक मिक्स केली की तुमचं तयार झालं. आम्ही डोक्यालाच हात लावला. म्हणलं 2000 एवढ्याच्या डब्यात तुम्ही जे काय काय टाकलं, एकदम असं तोळ्यावरती टाकलं आणि अजून पण म्हणता टाकायचंच आहे. तर नाही, मग त्याशिवाय फरक पडणार नाही, सगळं पाहिजे, सगळं हे पाहिजे. मग ते चट्टे कसे जायचे किंवा ते वन कसे जायचे, मग त्या भेगा कशा मुजायच्या, प्रत्येकाला प्रत्येक हे असं तसं. दादा म्हणले बास.
बास म्हणले. मी तर ओरडायलाच लागले. म्हणलं 2000 रुपयाचं तुम्ही एवढं टाकलं, तुम्ही आयडिया तरी द्यायची की बाबा एवढे असतं, एवढी सामुग्री आहे. आधी तुम्हाला काही आयडिया देत नाहीत की बाबा त्याच्यामध्ये म्हणजे कुठले कुठले घटक आहेत, त्याची प्राइस किती आहे, ते तोळ्यावरती आहेत, ग्रॅम होते, ते कशी आहेत, हे काहीच तुम्हाला सांगत जात नाहीत. जे काही असते ती पुढची बाई करते, जी आपल्या पुढे उभी राहिलेली असते तीच करते, तीच ऍड करते, ते ऍड करा, हे ऍड करा. मेडिकलवाला पण काय करतो की फक्त ओतायचं काम करत असतो. आणि ते ह्या आजीबाईला एवढी कशी काय नाव माहीत. आणि मी विचारताना ती म्हणजे माझ्या पोरीला वापरलेलं, म्हणून आम्ही पण आपलं रिलॅक्स राहिलो. असं करत करत 2000 पर्यंत गेलं. वरचं 800 रुपये आम्हाला घ्यायचंच नाही म्हटलं, गुण येऊ नाही तर राहू म्हटलं. ती बॉटल तेवढी घेतली. आता जेवढं बोललंय तेवढं आपल्याला तर द्यावंच लागेल. आपणच सांगतोय पुढे उभारून हा होता म्हटलं. आम्ही आपलं 2000 रुपये त्यांना दिलं. मग दादा म्हणले जाऊ दे, 2000 रुपये तुझ्या पायापेक्षा महत्वाचं नाहीत, बघूया गुण येतोय का. मग मला तिथंच थोडंसं वेगळं वाटायला लागलं. मला वाटायला की यार आपली पण चुकी आहे. आपण तर कुठे त्यांना विचारलं की नेमकं काय आहे काय. आपले पण काम होतं ना जाणून घेणं. म्हणून आम्ही गावाकडे गेलो. 1 महिना होते. त्या महिन्याभरात वापरलं, बाटली संपली. खरं एवढा सुद्धा फरक पडला नाही पायाला. नंतर असं वाटायला लागलं ते 850चं होतं, ते मिक्स करायला पाहिजे होतं, मग फरक पडला असता असं आम्हाला वाटायला लागलं. आणि मी पण तुम्हाला काही म्हणजे जरुरी समजलं नाही की ते सांगावं की बाबा ते हे करावं. मेडिकलमध्ये गेलेलं कदाचित त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे बघा जाताना. त्याच्यानंतर आत्ता मला ह्या 15 ते 20 दिवसामध्ये समजलं की अशीच सेम गोष्ट जी आहे ती घडलेली आहे आपल्याच फॅमिलीमधल्या एका ताईशी. तर मग तिचं ज्यावेळेला मी स्टोरी ऐकली तर त्यांनी फॅमिली मिळून बसून चाललेले होते. कुठे तर 2 व्हीलरवाला आडवा आला, काय तर थोडंसं घासाघाशी झाली, तो पडला वगैरे. मग हे गाडीतनं उतरले, मग त्याला बघितलं, मग त्याचं ते सोंग जे काय होतं ते मिटवलं, काय काय झालं हे त्यांची झालं सगळं. सिग्नलवर एक माणूस थांबलेला होता, कारण ही गोष्ट सिग्नलवर घडलेली होती. सिग्नलवर एक माणूस थांबलेला आणि तो पळत आला. त्याच गाडीमध्ये त्यांचे सासरे होते. त्या सासऱ्यांची जी मान आहे ती मान अशी हलत होती. बऱ्याच जणांना कोणाचा हात हलतो, कोणाचं काय, तसं काही जणांचं मान हलते. मग ते सतत असं हलताना बघताना ते म्हणले माझ्याकडे खूप छान औषध आहे, तुम्हाला 100% रिझल्ट होणार, तुम्हाला 100% गुण येणार आणि तुम्हाला मी पत्ता देतो, तुम्हाला मी घेऊन जातो. असं काय 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 झालं जे आमच्या बाबतीत असं सगळं झालं. त्यांना पण बघा, ज्यांना व्याधी असतात, ज्यांना प्रॉब्लेम असतात त्यांना फक्त कोणी काहीतरी सांगूनच बघावं. ते लगेचच घरच्यांच्या मागे लागतात. मग वयस्कर लोक असेल तर मुलाच्या मागे लागतात की हां त्यांनी सांगितलंय चलते औषध आणायचं. मग तसाच काहीचा प्रकार झाला. मग मुलगा पण म्हटला ठीक आहे जाऊ दे असू दे म्हणून आहे ना. जे कोणी त्यांच्या होते फॅमिलीतले ते गेले, जिथं कुठं आहे तिथं गेले. तिथं पण सेम मला कसं ते पावडर मिक्स करायचं आहे घेतली. ह्यांना काय वाटलं की जाऊ दे 10-20 हजार रुपयाचं. मग त्यांनी सांगितलं 5000चं तेल आहे वगैरे. हा ठीक आहे म्हणले. यांना वाटलं की एक 20-25 हजार पण जाऊ दे, पैसेवाले पण आहेत ना थोडी पे. असं करत करत तुम्हाला सांगते सेम माझ्या बाबतीत जो प्रकार झाला ना तोच झाला. पण त्यांनी काय केलं, ही रक्कम मोठी असल्यामुळे त्यांनी आधी त्यांच्याकडून लिहून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग जे काय आहे त्या पावडरी त्या तेलामध्ये मिक्स करत 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 गेले. आणि ते बिल किती करावं, 4 लाख रुपये बिल केलं. ही पूर्णपणे सत्य गोष्ट आहे. माझं जिच्याशी खूप दिवस झालं बोलणं सुरू आहे त्यांच्यासोबत हे घडलेलं आहे. म्हणजे हे कोणी लांबचं आहे, असं आहे तसं आहे नाहीये, खूप विश्वासातल्या व्यक्तीसोबत हे घडलेलं आहे. आणि ज्या वेळेला 4 लाख बिल म्हणल्यानंतर लिहून तर घेतले, करणार आहे काय. आणि मेडिकलमध्येच हे प्रकार घडलेला होता, त्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. 4 लाख जे आहे ते त्यांनी क्रेडिट कार्ड इकडचं तिकडचं काय वापरून केलं, सगळं झालं, ते वापरलं, काही फरक पडला नाही. आणि ज्या वेळेला मला ही गोष्ट समजली आणि ती प्रोसिजर जी असते ना की ह्या अशा पद्धतीची, ती सेम प्रोसिजर होती, ती माझ्या बाबतीत पण झालेली होती. मग मी म्हणलं की बाबा हा एक नवीनच ट्रेंड आलाय का, हा जुना ट्रेंड आहे का, लोकांना याच्याबद्दल माहीत नाही का, लोकांची फसवणूक होते. कारण बघा आता तुमच्यासोबत असं झालं, तुम्ही काय सगळ्या गावाला सांगणार नाही की बाबा माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत झालं, तुमच्या 4 लोकांना जवळच्या सांगणार आहे. म्हणून मी असं विचार केला की ही सेम घटना त्यांनी माझ्यासोबत झाली 2 वर्षापूर्वी, 2-2.5 वर्ष झाली असतील, ती गावी गेलते बघा तेव्हाची गोष्ट आहे. आणि पुन्हा तीच घटना जी घडते ती अशी सेमच घडते की सिग्नलवरच अचानक कुठनं माणूस येतोय, जसं मला ती अचानकच बाई भेटली. म्हणजे हे लोक काय नजर ठेवून असतात का, ह्या लोकांचं काय एक वेगळं सिस्टम आहे का, जे देणारे आहेत त्यांनी काही माणसं अशी ठेवलेली आहेत की बाबा अशी माणसं घेऊन या आमच्याकडे वगैरे, हे काय सिस्टम आहे, हे काय नेमका प्रकार आहे. म्हणून म्हटलं चला हा तुमच्यापर्यंत शेअर करावा, कारण व्याधी, प्रॉब्लेम, आजारपण, दुखणी सगळ्यांना आहेत आणि बरीच जण अशा गोष्टीच्या आहारी जातात. कारण का
दुखणं आहे, दुखणं कोणालाच नको वाटतं. मग चला हा औषध देतोय, तो औषध देतोय, तो उपचार करतोय, हा उपचार करतोय. पण निदान तुम्ही त्या गोष्टी पूर्ण जाणून घ्या. तुम्ही जर एखादं औषध असं घेत असाल एवढ्या पैशापर्यंत, एवढे पैसे देऊन, तर तुम्ही एखाद्याला जाणा की बाबा 20-20, 30-30 हजार रुपये एक ठीक आहे बाबा, पैसे असणाऱ्यांची एक ठीक आहे, पण सर्वसामान्य व्यक्ती एवढे पैसे पे करू शकत नाहीये. आणि मला तर असं वाटतं की ते बघून माणसं हेरून की माणसं कशी आहेत काय, 4 लाखाचं असं काय घातलं असेल मला सांगा. 4 लाखाचं असं काय घातलं सोनं, एक अरे असतोय, एक तोळा जरी घातला, 4 तोळ सोनं घालायला पाहिजे होतं त्यात. असं घातलं काय तुम्ही, करताय काय तुम्ही, देताय काय, फरक तर पडत नाहीये. माणूस अशा पद्धतीनं फसला जातो. लक्षात ठेवा, सध्या कुठले काही ट्रेंड येतील, जसं आपण म्हणतो ना की सोशल मीडियावर खूप वेगवेगळे ट्रेंड येतात, तसेच चोरटे वेगवेगळे प्रकारचे ट्रेंड काढतात चोरी करण्यासाठी. आता मध्यंतरी काय ड्रोनच काढले, कुठं काहीच काढलं. तसं ज्याला अशा पद्धतीनं फसवणूक करून कमवायचं आहे त्यांच्याकडे सुद्धा खूप सारे ट्रेंड असतात. मला असं वाटलं की डेली ब्लॉग तर तुम्ही भरपूर सारे बघता, पण ज्या गोष्टी अशा आहेत की ज्यातून तुम्हाला सावध करणं गरजेचं आहे, की कदाचित तुम्हाला पण जर असं काय अनुभव आला असेल तर तो पण शेअर करा. आणि जर तुमच्याशी असा कोणी कॉन्टॅक्ट केला असेल तर पहिला ती डिटेल्स जाणून घ्या. ज्या कुठल्या लोकांना म्हणजे फरक पडलाय त्या लोकांना पहिला गाठा, त्यांचे जे काय आहे ते अनुभव बघा. तो कोणी जो माणूस तुम्हाला घेऊन जातो ना, त्या माणसाकडे एक अशी कला असते, जसं मी त्या लेडीजकडे, की भोळेपणा, जो भोळेपणाचा मुखवट असतो ना, साधेपणाचा, भोळेपणाचा, त्याच्यामध्ये आपण फसतो. आपल्याला काय वाटतं की गावाकडचा माणूस आहे किंवा साधा माणूस आहे, खूप गरीब आहे, आणि आपण त्या गोष्टीला भुलतो. तर लक्षात ठेवा, तशा कुठल्याही गोष्टी करू नका, अजिबात करू नका. कारण हे चुकीचं आहे की हायफाय राहणारा, चांगले कपडे वापरणारा, श्रीमंत असणारा हा फसवणूक करतो आणि साधी माणसं फसवणूक करत नाहीत. तर मला अजिबात विश्वास नाहीये. त्या आजीबाईकडे जर बघितलं ना तर तुम्हाला वाटणार पण नाहीये त्याच आजीबाईनं 2000चा गंडा आम्हाला घातलेला होता. म्हणून सांगेन की कोणाच्याही दिसण्यावर जाऊ नका, जबाबदारीने राहा, काळजीपूर्वक राहा, काळजीपूर्वक वागा, काळजीपूर्वकच सगळ्या गोष्टी करा.